रक्तदान शिबिर, ब्लँकेट वाटप, मार्केट स्वच्छता करून साजरी केली. संत गाडगेबाबा पुण्यतिथी. 44 रक्तदात्यांनी केले रक्तदान, गरजूंना ब्लँकेट वाटप. एसडीओ, तहसीलदार, ठाणेदार यांची प्रमुख उपस्थिती. संत गाडगेबाबा व्यापारीच्या वतीने बाजारपेठेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तर आज 20 डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिरांची सुरुवात करून व्यापारी संघटने स्वच्छता आणि मानवतेचा संदेश देत संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी केली. शहरातील विविध क्षेत्रातील 44 रक्तदात्यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडली. यावेळी मंचावर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते संत गाडगेबाबा फोटो पूजन, दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मंचावर उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे, प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार पूजा माठोडे, ठाणेदार अजय आखरे, ॲडव्होकेट राजू अंबापुरे, माजी उपाध्यक्ष नितीन गवडी, डॉक्टर सुषमा खंडार, ज्येष्ठ व्यापारी धीरेंद्र खेरडे, सुधाकर नाचवणकर हे मंचावर उपस्थित होते. आयोजन समितीच्या वतीने पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात प्रसंगी बोलताना उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे यांनी सांगितले की संत गाडगेबाबा यांनी स्वच्छता व मानवतेचा संदेश दिला, जे प्रत्यक्षात कोरोना काळात लक्षात आले. तर तहसीलदार पूजा माठोडे म्हणाल्या की संत गाडगेबाबाचे विचार अनमोल आहे. ग्राम स्वच्छता, गरजूची सेवा, आरोग्य सेवा, उपाशी पोटाला अन्न, अंधश्रद्धा वर विश्वास न ठेवता मानवतेचा विचार मांडत संत गाडगेबाबा यांनी लोकप्रबोधन केले. अशा संतांची पुण्यतिथी या मार्केटमध्ये करून गरजूंना ब्लँकेट वाटप, अन्नदान सेवा, रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाज उपयोगी कार्यक्रम राबविले जातात. हीच खऱ्या अर्थाने गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करणे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश डाब, प्रस्तावित ॲडव्होकेट राजू अंबापुरे, तर आभार प्रदर्शन अध्यक्ष प्रताप खडार यांनी केले. रक्तदान शिबिरासाठी अमरावती डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज येथील रक्तपेढींचे चमू डॉक्टर चैत्राली अहेरवार, नर्सिंग हारिस खान, सोशल वर्कर वंदन चौधरी, कर्मचारी निलेश चौकडे, ज्योत्स्ना मोहोळ, शीतल शेडके, निलेश कापसे, विनोद गुल्हाने, पप्पी पटले यांनी अर्थक परिश्रम घेतले. यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण इथं हा कार्यक्रम आयोजित केला. तसं बघायला गेलं तर महाराष्ट्र ही आपली संतांचीच भूमी आहे. संत म्हणजे ज्यांनी त्यांच्या आचरणातून किंवा त्यांच्या पूर्ण जीवनातून काहीतरी शिकवण दिली. तर संत गाडगेबाबांमध्ये आणि इतरांमध्ये हा फरक आहे. त्यांच्या आचरणातून किंवा त्यांचं जीवन हेच शिकवण होती. तर गाडगेबाबांनी माणसातला देव बघितला. एकतर त्यांनी त्या काळामध्ये स्वतःची स्वच्छता, परिसराची स्वच्छता तर सांगितलीच, जी की आपल्याला आज पण एवढ्या जास्त प्रकारे लागू होतीये. आपण आता एवढ्या कोविडमध्ये, कोरोनामधून आपण जगून किंवा तरलेले लोक आहोत. त्यावेळेस तर आपल्याला खरीच स्वच्छतेची किंमत कळली. आणि आता हे जे 21वे शतक आहे आणि हे जे डिकेड आहे, आपण पाहतो की मानसिक रोग एवढ्या जास्त प्रमाणात, डिप्रेशन या गोष्टी इतक्या जास्त प्रमाणात बळकावलेल्या आहेत. तर गाडगेबाबांनी त्यावेळेस मनाच्या स्वच्छतेबद्दल पण सांगितलं. जर प्रत्येक व्यक्तीने, जसं आज आपण ब्लँकेट्स वाटप करून माणसातल्या देवाला एका प्रकारे काहीतरी अर्पण केल्याची जी आपण आज काम केलेलं आहे, तर त्याच प्रकारे आपली मनाची स्वच्छता देखील तेवढीच महत्वाची आहे. तर मी, जसं आपण आज कार्यक्रम केला, तर एवढंच सांगू शकते की संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज आपण त्यांचे विचार किंवा त्यांची जी शिकवण होती ती आठवली. तर तेच आपण आपल्या इतरही दिवसांमध्ये, रोजच्या जीवनामध्ये जर त्याचं आचरण केलं तर हे जग म्हणजे अगदी स्वर्गच होऊन जाईल. तर तेवढंच मी सांगते आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. या कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलं त्या देखील